नमस्कार, स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आहोत लातूर ते बार्शी महामार्गावरती। या ठिकाणी महिला तंत्रनिकेतन येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती या ठिकाणी निकाल यायला चालू झालेले आहेत। भातांगळी जिल्हा परिषद गटामधून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळालेलं आपल्याला पाहायला मिळते। कशा प्रकारचा जल्लोष या ठिकाणी कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार महादेव गुलाबराव साळुंके, सिंधुताई खुर्दळे व पांडुरंग बालवाड यांना बहुमताने या ठिकाणी विजय मिळाले। कार्यकर्त्यांचे जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। सिंधुताई खुर्दळे व महादेव साळुंके यांचे सुपुत्र आपल्यासोबत या ठिकाणी आहेत। कशा प्रकारचा या ठिकाणी घवघवीत विजय झालेला आहे? आज जे आम्हाला यश भेटले ते पूर्ण कार्यकर्ते ज्यावर आम्हाला विश्वास होता आणि आमच्यावर जो विश्वास दाखवला जनतेने तो आम्ही इथून पुढे सार्थ ठेवू। विकास कशा प्रकारे होणार आहे आपल्या भातांगळी गटामध्ये? जो पंचायत समितीमध्ये राहून पण विकास होतो हे आता इथून पुढे जिल्हा परिषदच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवून देऊ। आता जर पाहायला गेलं तर तुमचे वडील म्हणजे अजून मतदार केंद्रामधून बाहेर यायचे, त्या ठिकाणी जी मतमोजणी चालू झाली आहे तिथून बाहेर यायचे, त्यापूर्वीच तुमच्या गळ्यामध्ये या ठिकाणी हार पडलेला आपल्याला पाहायला मिळते। कशा प्रकारचा आनंद व्यक्त करते? मी म्हणजे एकदम मला असं वाटतं की लोकांना जसं आपली अपेक्षा होती तशाप्रमाणे लोकांनी आपल्याला साथ दिलेली बस एवढं। आपण पाहतो की जे नागरिकांच्या अपेक्षा होत्या ही या ठिकाणी कुठंतर पूर्णत्वास गेलेल्या या ठिकाणी पाहायला मिळते। भातांगळी मतदारसंघामध्ये या ठिकाणी मोठा विजय या ठिकाणी पाहिला जातोय। भारतीय जनता पार्टीला ज्या ठिकाणी विधानसभेच्या वेळेस या ठिकाणी जे यश मिळालं त्यानंतर भातांगळी गटामध्ये या ठिकाणी बहुमताने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी निवडून आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। जे उमेदवार आहेत त्यांना जे सक्रिय होते रात्रंदिवस या ठिकाणी जे उमेदवाराला विजयी करण्यासाठी धावपळ करत होते अशी सध्या या ठिकाणी कार्यकर्ते काय सांगाल? कशा प्रकारचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी विजय मिळतोय? आम्ही बऱ्याच दिवसापासून तुम्हाला सांगतो आम्ही भाजपचं काम करतो आणि नंबर 1ला आमचं श्रेय मिळालेलं आहे। नंबर 1ला श्रेय मिळाले आमचं। आमच्या गावातून मी प्लस मतदान केलेलं आहे आणि आमच्या रमेश आप्पाला भरभरून मतदान दिलं आम्ही। माधबूला रमेश आप्पाला 2 उमेदवाराला मतदान भरभरून दिलं आमच्याकडून। तर आपण पाहतो की भातांगळी गटामध्येच नव्हतं तर पूर्ण लातूर ग्रामीणमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कशा प्रकारचा या ठिकाणी यापुढील विजय होणार आहे। जे कार्यकर्ते या ठिकाणी सक्रिय रात्रंदिवस होते यांचा आज जल्लोष जे आपण पाहायला मिळते। जे बूथ प्रमुख होते या ठिकाणी ममदापूरचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। काय सांगाल कशा प्रकारे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी विजय मिळालेला आहे? 100% चांगल्या मतानं विजय मिळाला आहे। रमेश आप्पाच्या कामामुळं विजय मिळालेला आहे। चांगल्या कामामुळं ममदापूर गाव 500 मतानं प्लस आहे। पूर्ण भातांगळी गटामध्ये किती मतं मिळाली असतील असं अंदाज आहे? एक 5 मिनिटामध्ये समजून दे। तर या ठिकाणी 5 मिनिटामध्ये निकाल या ठिकाणी जाहीर होतील आणि त्यानंतर जे उमेदवार या ठिकाणी बाहेर येतील आणि त्यानंतर आपण प्रतिक्रिया या ठिकाणी उमेदवारांच्या घेणार आहोत। चोख बंदोबस्त या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं लावण्यात आलेला आहे। कशा प्रकारचा जल्लोष या ठिकाणी भातांगळी जिल्हा परिषद गटातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये ही चर्चा होती की भातांगळी गटाची कशा प्रकारचा या ठिकाणी विजय मिळेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं। मात्र आता जे आपण पाहतोय संपूर्ण कार्यकर्त्यांचा जल्लोष मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आपल्याला जिल्हा परिषद गटामधून पाहायला मिळत आहे। भातांगळी गटामध्ये भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी घवघवीत यश मिळालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अधिकृत उमेदवार जिल्हा परिषद गटातून महादेव साळुंके यांचा बहुमताने या ठिकाणी विजय झाल्यानंतर जे कार्यकर्त्यांचा जल्लोष या ठिकाणी आपण पाहायला मिळते। बोरी पंचायत समित्या गणाच्या अधिकृत उमेदवार सिंधुताई खुर्दळे, भातांगळी पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी पांडुरंग बालवाड यांचा विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जे जल्लोष आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत आणि उमेदवार सुद्धा या ठिकाणी महादेव साळुंके या ठिकाणी आपल्यासोबत जुळलेला आपल्याला पाहायला मिळते। रमेश आप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली ह्या निवडणुका या ठिकाणी भातांगळी गटामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। महादेव साळुंके हे पंचायत समिती व जिल्हा परिषद गटामध्ये यापुढे कशा प्रकारचा विकास करणार आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यांचे कार्यकर्ते व महादेव साळुंके आपल्यासोबत काय सांगाल? रमेश आप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणुका पार पडल्यात आणि कशा प्रकारचा या ठिकाणी आपण भातांगळी जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी याच्या पुढचा विकास करणार आहेत? काय आनंद व्यक्त करायला आज? आमचे नेते माननीय लोकप्रिय नेते रमेश आप्पा कराड साहेब यांच्यावर विश्वास ठेवून जनतेने आम्हाला भरघोस असा आशीर्वाद दिलेला आहे आणि आम्ही आप्पा सांगतील तर त्या पद्धतीने एक विकासाचा दृष्टिकोन घेऊन जनतेत गेलो होतो आणि तो लोकांनी जनशक्तीला विजय दिला आहे। आणि माझी निवडणूक ही माझी नसून या कार्यकर्त्यांनी जनतेने हाती घेतलेली निवडणूक होती आणि यात विजय
हा या जनतेचा झाला, माझा नसून या जनतेचा विजय आहे तो. हनुमंत वामन गव्हाणे यांच्या बहीणबाई सुद्धा या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यांचे जे नेतृत्व सांभाळले. दादा एक मिनिट, हनुमंत गव्हाणे आपल्या सोबत आहेत, काय सांगाल जी धुरं आपण या ठिकाणी बोरी पंचायत समिती सांभाळली त्याच घवघवीत या ठिकाणी यश मिळालेलं आहे, कशा प्रकारचा या ठिकाणी विजय झाला? माननीय आमदार रमेश कराड साहेब यांनी विश्वास माझ्यावर जो टाकला होता तो आज सार्थ आम्ही सगळ्या जनतेने ठरवलेला आहे आणि हा विजय आमचा नसून सर्व जनतेचा विजय आहे. धनशक्तीच्या विरोधात हा जनतेने कौल दिलेला आहे. आमच्या कामावर विश्वास ठेवून जनतेने आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. त्या कामासाठी आम्ही आमदार रमेश कराड साहेबांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच विश्वासार्ह ठरू. तर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी वर्चस्व झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी जे आपण जल्लोष पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आपल्याला पाहायला मिळतात. कशा प्रकारे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व असणार आहे, कुणाच्या किती सीट येणार आहेत ही आपण नक्कीच पाहणार आहोत. मात्र आत्ता तरी भातांगळी गटामधून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे तीनही अधिकृत उमेदवार बहुमताने या ठिकाणी विजयी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.